हेलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। प्रश्नपत्रिका क्रमांक 17 मुंबई उच्च न्यायालय PIQ आपण बघत आहोत। याआधी 16 प्रश्नपत्रिका झाल्या आहेत, त्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत। सगळे PIQ आहेत, येणाऱ्या एक्झामसाठी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारे असे ते प्रश्न आहेत। ठीक आहे, तर आजचा आपला पहिला प्रश्न बघूया। ॲमिकस क्युरी कोण असतो? तर बघा, ॲमिकस क्युरी जो असतो तो ऑप्शन क्रमांक क न्यायालयाचा मित्र असतो। पुढचा प्रश्न बघा, लिस्टिंग करार म्हणजे काय? तर लिस्टिंग करार म्हणजेच ऑप्शन अ सेबी आणि सूचीबद्ध कंपन्यांमधील करार। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न, भारतातील कोणते राज्य ज्याने समान नागरी संहिता लागू केला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक ब उत्तराखंड। ठीक आहे, याआधी गोवा होता। ठीक आहे, पण भारताने स्वतः जो संहिता लागू केला आहे तो जो आहे तो उत्तराखंड आहे। गोवामध्ये जे होते पोर्तुगीज सरकार होती, त्यांनी तो लागू केला होता। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, चौथा, खालीलपैकी कशा अंतर्गत भारतात कंपन्यांची स्थापना केली जाते? तर ऑप्शन क्रमांक अ कंपनी कायदा अंतर्गत। पुढचा प्रश्न बघा, संविधानाचा अनुच्छेद क्रमांक 370 जम्मू आणि काश्मीर राज्यातून कधी रद्द करण्यात आला? तर बघा, तो जो आहे 5 ऑगस्ट 2019 मध्ये रद्द करण्यात आला। ठीक आहे, सहावा प्रश्न बघा, जागतिक हिवताप दिवस म्हणजे हा दिवस साजरा केला जातो जागतिक हिवताप म्हणून। तर 25 एप्रिल जो आहे तो जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो। WHO ने 2008 मध्ये पहिल्यांदाच तो साजरा केला। ठीक आहे, सातवा प्रश्न, रक्त गोठण्याच्या क्रियेत फ्रायबिनोजेरचे रूपांतरण डॅशमध्ये होते? तर फ्रायबिनोर यांचे रूपांतर जे आहे ते फ्रायब्रोनमध्ये होते। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानातील या भागात केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद आहे? तो ऑप्शन क्रमांक क भाग V म्हणजेच 5 याच्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न, मीनाकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर ते जे आहे ते चेन्नई येथे आहे। ठीक आहे, शेवटचा प्रश्न बघा, महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून या फुलपाखराला मान्यता दिली आहे? तो ऑप्शन क्रमांक ब ब्लू मॉर्मॉन। ठीक आहे, सगळे महत्त्वाचे प्रश्न आहे येणाऱ्या एक्झामसाठी। तर जी आपली सिरीज आहे PIQची ती तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला टॉप करता येईल एक्झाममध्ये। ठीक आहे, चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।